नमस्कार मंडळी. आज पुन्हा एकदा एक नव्याने योजना घेऊन तुमच्या समोर हजर आहे मी डॉक्टर अजय पवार. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सारथी नॉलेज हब या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर मित्रांनो, आजच्या या आपण व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत जी की अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण शिष्यवृत्तीसाठी जाहिरात आज प्रसिद्ध झालेली आहे. ही जी जाहिरात आहे ही समाज कल्याण विभागामार्फत दरवर्षी काढण्यात येते. तर 2026-27 या वर्षामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परदेशामध्ये म्हणजे विदेशामध्ये ज्यांचं ज्यांचं ऍडमिशन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन शिष्यवृत्ती देऊ करतं आणि त्याची जाहिरात आहे आता आलेली. आणि त्यासाठी आपल्याला अर्ज देखील करायचा आहे. परंतु त्यासाठी नेमके काय नियम, काय अटी, नेमका या योजनेचं स्वरूप कसं आहे, आपल्याला शिष्यवृत्ती किती मिळणार आणि तो फॉर्म कधीपर्यंत भरायचा याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी या साठीचे जे नियम आहे, शिष्यवृत्तीसाठीचे जे नियम आहे त्याच आपण थोडक्यात बघणार आहोत. की सर्वात पहिलं तर तो म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे आणि दुसरं तो एससी प्रवर्गातील असावा. त्याच्याकडे एससी प्रवर्गाचं कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. शिवाय त्याच्या उत्पन्नाची जी मर्यादा आहे त्याच्या पालकाची ती 8 लाख रुपये मर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 8 लाख रुपयापेक्षा जर जास्त जर उत्पन्न जर असेल तर त्यांना मात्र या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर मित्रांनो, त्याचबरोबर 2 वर्षाचं MBA, त्याचबरोबर MS, MD आणि PhD साठी ही जी आहे ही शिष्यवृत्ती महाराष्ट्र शासन देत असतं. आता या ज्या एकूण ज्या जागा आहेत त्यापैकी 30% जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी राखीव आहेत. म्हणजेच काय की महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे देखील महत्वाचं आहे की यातल्या 30% जागा त्यांनी महिलांसाठी सुद्धा राखीव ठेवलेल्या आहेत. जर या जागा जर भरल्या जर गेल्या जर नाही तर मेरिटनुसार ते मुलांची संख्या त्या ठिकाणी वाढवू शकतात. त्या संबंधीचे जे अधिकार आहेत ते समाज कल्याण विभागाला आहेत. त्यानंतर जर तुम्ही MBA, MS, MD याला जर ऍडमिशन जर घेत जर असाल तर तुम्हाला तुमच्या पदवी परीक्षेमध्ये 55% गुण आवश्यक आहे. जर तुम्ही PhD साठी जर ऍडमिशन जर घेत जर असाल तर तिथं तुम्हाला जे पदव्युत्तर म्हणजे तुमचा जो PGचा जो कोर्स आहे तिथं तुम्हाला 55% मर्यादा आहे. म्हणजे काय, कमीत कमी 55% तुम्हाला त्या परीक्षेत पडलेले असावे तरच तुम्ही या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणार आहात. त्यानंतर आता विदेशात तर शिक्षण सगळे बरेच जण घेतात, परंतु ही जी शिष्यवृत्ती आहे ती विशिष्ट विद्यापीठात विशिष्ट इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घेणाऱ्यांनाच आहे. तर ते म्हणजे कोणते, तर QS युनिव्हर्सिटी रँक ही ठरवल्या जाते आणि त्याच्यात जी काही जी पहिली 200 इन्स्टिट्यूट आहेत, इन्स्टिट्यूट विद्यापीठ जे असतील पहिले 200 तिथं जर ऍडमिशन जर असेल तरच तुम्हाला या ठिकाणी शिष्यवृत्ती दिल्या जाते. तर ही या QS युनिव्हर्सिटी रँक मध्ये ते 200 इन्स्टिट्यूट मध्ये तुमचं कॉलेज, तुमचं इन्स्टिट्यूट, तुमची युनिव्हर्सिटी आहे की नाही हे एकदा चेक करून घ्या आणि त्यानंतरच याला अर्ज करायचा आहे. त्याशिवाय 2026-27 साठीचे प्रवेश पत्र म्हणजे त्याचं ऍडमिशन सुद्धा याच वर्षीचं पाहिजे. 26-27 या शैक्षणिक वर्षामध्ये घेतलेलं पाहिजे त्याने ऍडमिशन. त्याचं प्रवेश पत्र तुम्हाला अर्जासोबत जोडावं लागणार आहे. तर या नियमांची जर परिपूर्तता जर आपल्याकडून जर होत जर असेल तर तुम्ही या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात. त्यानंतर आता ह्या योजनेचं स्वरूप कसं असणार आहे बघा. तुमची जी शैक्षणिक फी आहे ती या ठिकाणी भरणार. त्याच्यानंतर तुमचं विमान भाडं जे सगळ्यात कमी असेल जवळच्या मार्गाने ते विमान भाडं, तुम्ही पुण्याहून पुणतंब जाऊन असं फिरू शकत नाही, विमानाने प्रवास भाडं आपल्याला समाज कल्याण विभाग देणार आहे म्हणून, तर तुम्हाला विमान भाडं देखील मिळणार आहे. त्यानंतर तुमचा निर्वाह भत्ता तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर वैयक्तिक आरोग्य विमा आणि पण ही जी शिष्यवृत्ती आहे ही तुम्हाला मिळणार आहे जास्तीत जास्त 2 वर्ष किंवा तुमच्या कोर्सचा जर कालावधी 2 वर्षापेक्षा जर कमी जर असेल तर तेवढ्या कालावधीपुरती, जर 2 वर्षापेक्षा जास्त जर असेल तरी 2 वर्षापर्यंतच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. आता त्याच्यात निर्वाह भत्ता जो आहे तिथं राहण्याचा जो खर्च आहे तो अमेरिका व इतर राष्ट्रात जर तुमचं जर ऍडमिशन जर असेल तर तिथं तुम्हाला US डॉलर किती मिळणार आहेत, $15,400 म्हणजे भारतीयच्या नुसार किती ते
14,46,414 रुपये, म्हणजे जवळपास 14.5 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे. आणि जर तुमचं युनायटेड किंगडम म्हणजे युके मध्ये जर असेल तर तिथं तुम्हाला ब्रिटिश पाऊंड नुसार मिळणार आहे. तर ते किती 9,900 ब्रिटिश पाऊंड म्हणजे किती 12,45,000 रुपये तुम्हाला यासाठी निर्वाह भत्ता केवळ मिळणार आहे. त्याशिवाय तुम्हाला शैक्षणिक फी असेल, विमान भाडा असेल, या गोष्टी वेगळ्या आहेत. इतकी सर्व मदत महाराष्ट्र शासनातर्फे केल्या जाते. तर आता यासाठी अर्ज करण्याची जी अंतिम जी तारीख आहे ती आहे 15 मे 2026 सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. आता हा जो अर्ज आहे तो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी इथं संकेतस्थळ दिलेलं आहे fs.maharashtra.gov.in. या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. त्यानंतर त्या अर्जाची कॉपी जी आहे ती तुम्हाला समाज कल्याण आयुक्तालय 3 चर्च रोड पुणे 411004 या ठिकाणी तुम्हाला त्याची हार्ड कॉपी देखील जमा करायची आहे. शिवाय एक महत्वाची सूचना म्हणजे काय की डिजिलॉकर द्वारे आवश्यक सर्व कागदपत्रे ऑनलाईन अर्ज भरताना तुम्ही अपलोड करणं तुम्हाला बंधनकारक केलेलं आहे. तर आणि याशिवाय जर तुम्हाला अजून जर डिटेलमध्ये जर तुम्हाला जर माहिती जर बघायची जर असेल या योजनेविषयीची तर www.maharashtra.gov.in याच्यामध्ये ताज्या घडामोडी या ऑप्शन या खिडकीवर जायचं आणि तिथं तुम्हाला या योजनेविषयीची सर्व माहिती तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत सारथी नॉलेज हबच्या माध्यमातून मी पोहोचवली. तर मित्रांनो, जे काही आपले जवळचे आप्तेष्ट असतील, गरजू जे विद्यार्थी असतील, ज्यांना जे हुशार आहेत, परदेशात शिक्षणासाठी गेलेत परंतु त्यांना आर्थिक सहाय्याची गरज आहे, तर अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यायला हवा. त्यासाठी देखील जनजागृती करणं आपण आवश्यक आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या समोर आम्ही पोहोचवत असतो. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून देखील सांगा. धन्यवाद.